म्हणतो गद्दार? तुला दाखवतो याला गद्दार कोणाला म्हणतो रे? काय काय गद्दार काय म्हणतो? आता काय झोपतोय का कानाला? ऐका ना, ऐका 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 ना, ऐकून घ्या ऐकून घ्या. एक मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का काय गद्दारी सांगतो? शंभूराज देसाई अनिल परब यांच्यावर चांगलेच डाऊन गेल्याचं पाहायला मिळालं. मराठी माणसांना मुंबईत घरं मिळाली पाहिजेत यावरून माजी मंत्री शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात विधान परिषदेत वाद झालेला आहे. अनिल परब यांनी गद्दार शब्द वापरल्याने शंभूराज देसाई चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. तसेच गद्दार कोणाला म्हणतो रे असं म्हणत प्रचंड रोष त्यांनी व्यक्त केला. म्हाडाचे प्रकल्प असतील, SRAचे प्रकल्प असतील किंवा गव्हर्नमेंट एडेड शासनाची मदत घेऊन केलेल्या कुठल्याही योजनांमधले प्रकल्प असतील, या संदर्भामध्ये ज्या पोटतिडकीनं मराठी भाषिक माणसासाठी भूमिका मांडतायत तीच भूमिका या सदनाची आहे, तीच भूमिका महायुतीच्या सरकारची आहे. पण हेच जर मी मगाशी जसं चित्राताई वाघनी प्रश्न विचारला मिलिंद नार्वेकर साहेबांच्या नंतर की 2019 ते 2022 त्या काळातल्या सरकारमध्ये अशा पद्धतीचं तुम्ही धोरण घेतलं होतं का? अशा पद्धतीचा नियम तुम्ही केला होता का? अशा पद्धतीचा कायदा तुम्ही केला होता का? तर त्याला मी उत्तर दिलं त्यावेळी हा कायदा झाला नव्हता. मग त्यावेळी एक मिनिट ऐका ना, ऐका अरे ऐका ना, ऐका का आता तुम्ही केलं नाही, तुम्ही केलं नाही, तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही ऐकून घ्या. तुम्हाला सकारात्मक उत्तर पाहिजे ना, खाली बसा. केलं नाही तुम्हाला गोंधळात सभापती महोदय शांत राहा जरा. पुढचा तुम्ही शांत राहा. अहो तुम्ही अरे तुम्ही केलं नाही हे रेकॉर्डवर येतंय ना, ते ऐकवत नाही का? ते ऐकवत नाही का? होऊ दे ना. अरे तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही केलं नाही, मंत्री होता, तुम्ही करू शकला नाही. म्हणजे तुमचं हे प्रेम कसं आहे? तुमचं पुतला मावशीचं प्रेम आहे. त्यावर परब म्हणाले की कायदा आणल्याशिवाय मराठी माणसांना न्याय मिळणार नाही. कायदा आणतो हे सांगितलं तरी मराठी माणसांना दिलासा मिळतो. मराठी माणसांना 40% अट टाकून कायदा आणणार का असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. खाली बसा. सन्माननीय सभापती महोदय, मंत्र्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या. तुम्ही खाली बसा प्लीज. शांत. सन्माननीय सभापती महोदय, यांना एवढं झोंबायचं काय कारण आहे? नाही तुम्ही कशासाठी? आपल्याला मला सभापती महोदय चला आता तुमचं वाक्य मग हे स्वीकारा ना. अरे तुम्ही स्वीकारा, तुम्ही केलं नाही. तुम्ही स्वीकारा, पुढे बोला. तुम्ही ऑन रेकॉर्ड स्वीकारा. पुढे बोला, पुढे बोला. ऑन रेकॉर्ड स्वीकारू द्या की त्यांचं मराठी माणसाबद्दलचं प्रेम किती खरं आहे आणि किती वरवरच आहे. अहो आम्ही करणारच. काय बात करू, मराठी भाषेचा विषय. शंभूराज देसाई यांनी म्हटलं की मराठी माणसाच्या रक्षणासाठी सरकारची भूमिका आहे. अनिल परब ज्या अंतःकरणातून मराठी माणसाबद्दल भूमिका मांडतायत तीच आमची भूमिका आहे. पण 2019 ते 2022 सरकार असताना तुम्ही अशा पद्धतीने धोरणे घेतले होते का? अशा पद्धतीचा नियम आणि कायदा तुम्ही केला होता का? त्यावर देखील त्यांनी संताप व्यक्त केला. प्रसादजी लाड जागेवर जाऊन बसा. सन्माननीय मंत्री महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा. चला तुम्ही शांतता ठेवा. अहो ते तुमचं पूर्ण ऐकून आता सन्माननीय सभापती महोदय तुम्ही उत्तर पूर्ण करा. ऐकायची जर अहो त्यांनी ते आता तुम्हाला गोंधळ घालायचा का? एक सभापती महोदय आता मला वेळ द्या. आता तुम्ही ऐकून घ्या. अरे ऐका ना, तुम्ही ऐकून घ्या. त्यानंतर पुन्हा अनिल परब चांगलेच संतापले. अनिल परब म्हणाले मराठी माणसांना घर मिळावे हा कायदा आहे का? मग कायदा करावा ही आमची इच्छा आहे. सरकारी इच्छा फक्त सभागृहात असते. सभागृहाच्या बाहेर गेले की लोढा यांची दादागिरी सुरू होते. त्यामुळे आमची इच्छा आहे की मंत्र्यांनी सांगावे याबद्दल कायदा आणतो. यावर पुन्हा वाद सुरू झाला. हे परब ऐकून घे आता असं म्हणत शंभूराज देसाई पुन्हा प्रचंड चिडले. आता काय झोपतोय का कानाला? प्रश्न आहे. ऐका 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 ना, ऐकून घ्या ऐकून घ्या.
नाही असं आता बोलायचं नाही, शांत एक राहा. मिनिट सांगू का आम्ही काय करतो तो ते सांगू का काय गद्दारी सांगतो कुणाला म्हणतो गद्दार हा? शांतता जपली, काय विषय रे तुला काढू नका. दाखवतो यायला गद्दार कुणाला म्हणतो रे काय गद्दार काय सभागृह म्हणतो 10 मिनिटासाठी थांबवते कामकाज. की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.